बघू शकता मस्त आपला शाबू रेडी आहे खाण्यासाठी. फक्तच तोंडाला पाणी सुटेल असं आपली शाबूची खिचडी झालेली आहे मंडळी. बघू शकता मस्त लगे. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी शाबूची खिचडी बनवणार आहे. माझ्या मिस्टरांची फरमाईश होती की नाश्त्याला शाबूची खिचडी बनव. तर मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याला छान असं खलबत्त्यात कुटूनच त्यांना आवडते त्यासाठी मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. इथं बटाटं आणि उपवास नाही आहे काही नाही, लसूण घेतलेलं आहे, टमॅटो आहे, मिरच्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे. तर हिरवे मटर आहेत ते टाकणार आहोत आपण. मस्त लगे खिचडी करणार आहोत शाबूची. सर्वात अगोदर बटाटे टाकून घेणार आपण. गॅसवरती अगोदरच कढई ठेवली होती आणि त्यामध्ये तेल टाकले 2 माप. तर मी अगोदर बटाटे टाकून घेते कारण छान आपल्याला तळून घेते बटाटे. बघू शकता उपवासाचं नाही, चला मला सर्वांनाच येते साबुदाण्याची खिचडी करायला. तर मी तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून केलेले आहे. हे बघा बटाटे लाल झालेले आहेत छान असे खरपूस. बघू शकता तुम्ही असे जाडसरच ठेवलेले आहेत कारण खायला छान लागतात जाडसर. आता यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. तर सुरुवातीला टाकला असेल तर लसूण जळून जात होता, करपून जात होता, त्यासाठी मी बटाटे फ्राय करून नंतर लसूण टाकलेला आहे. बघू शकता लसूण टाकल्याने साबुदाण्याला छान चव येते. आपला उपवास नाही आहे तर सर्व काही टाकू शकता. हे टोमॅटो पण टाकत आहे यामध्ये मी, कारण टोमॅटो खूप छान लागते आणि जास्त जण टाकत नाही आहेत, मी टाकते आहे कारण माझ्या घरी आवडते सर्वांना. तर मिरच्या थोडेसे लाल होऊ देते मी. बघू शकता बघा मिरच्या पण लाल झालेल्या आहेत. तर आता यामध्ये मी 1 वाटी मटर आहे ती टाकून घेते. मस्त फ्रेश मटर आहे, मार्केटमध्ये खूप येत आहेत हिवाळा असल्यामुळे. बघू शकते यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. तर आपला खायला चविष्ट लागेल शाबू, चविष्ट होईल आणि आंबूस लागेल थोडंफार, त्यासाठी मी टोमॅटो टाकलेला आहे. बघू शकता. तर नांदेड जिल्ह्यामध्ये मटर आहे ना, तर ते ना 140 किलो देत आहेत. तर तुमच्याकडे कसे देतात काय नाही नक्की सांगा. का नांदेड जिल्हा थोडासा महाग आहे का स्वस्त आहे ते सांगा नक्की मला. तर हे बघू शकता 1 वाटी शाबू आहे. तर भिजल्यानंतर थोडा जास्तीचाच होतो. तर यामध्ये मी शेंगदाण्याची कूट टाकून घेते. यातच टाकायचं आहे आपल्याला किंवा वरी तेलामध्ये टाकलं तरी चालते. हे सर्व चमच्याने मिक्स करते मी. यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते. बघू शकते आता एक जीव करून घेते मी. बघा यामध्ये शाबू टाकून घेते मी सर्व. तर यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघू शकता. तर आता मी एक जीव करून घेते, छान वाफू देते कारण वाफला ना साबुदाणा खायला छान लागतो. तर छान वाफू देते. बघू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे शाबूला, छान हिरवा हिरवा. बटाटे नाही मटर टाकल्यामुळे. हे बघा आपल्या शाबू खाण्यासाठी मस्त लगे रेडी आहे. बघू शकता तुम्ही. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला मला तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून केलेलं आहे मी.